अतिवृष्टी आणि पुराचा बीड जिल्ह्याला मोठा फटका बसलाय। या पुरामुळे हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। या नुकसानीतून अद्याप शेतकरी सावरलेलाच नाहीये आणि आता त्याला आणखी एक धक्का बसलाय। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव इथल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठवल्या। तातडीने कर्ज फेडा अशा नोटिसा बँकांनी पाठवल्या आहेत। या आधीच आसमानी संकटाने हवालदिल झालेला शेतकरी आता सुलतानी संकटासमोर उभा ठाकलाय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, आता धाराशिवमध्ये सुद्धा अशीच एक परिस्थिती, एका गावामध्ये कर्ज वसुली करता नोटिसा पाठवल्या गेलेल्या आहेत। काय सांगाल, तुमच्याकडे काय परिस्थिती? बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। खरीपाची जी पिकं आहेत ती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे आता शेतकऱ्याला खायची चिंता आहे। यातच पूर परिस्थितीमुळे काही जणांची घरं वाहून गेलेली आहेत, खायचं प्यायचं सुद्धा राहिलं नाही। अशा परिस्थितीमध्ये आता बँकाकडून सक्तीनं कर्ज वसुली केली जाते। ही नोटीस दिली जाते, जी मुगगावच्या शेतकऱ्याला नोटीस दिली त्यामध्ये लोक अदालतीचं कारण दाखवलं आणि लोक अदालतीमध्ये हे कर्ज सेटलमेंट करा अशा पद्धतीने सांगितलं जातं। काही शेतकऱ्यांना मेसेज दिला जातोय, काही गावामध्ये वसुलीचे पथकं देखील येत आहेत। म्हणजे मेसेज पाठवला किंवा एखादं पत्र दिलं तर ते रेकॉर्डली होईल आणि पुन्हा म्हणलं जाईल की अशा पद्धतीने करतायत, म्हणून तिथं प्रत्यक्ष शेतकऱ्याला जाऊन सांगितलं जातं तुम्ही कर्ज भरा कर्ज भरा। एकीकडे पीक गेलंय, जमीन खरटून गेली आणि अशा परिस्थितीमध्ये जर बँका शेतकऱ्यांना तगा लावत असतील तर अत्यंत हे दुर्दैवी आहे। विशेषतः यामध्ये जे बीड तालुक्यातील बीड तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज होतं, पूर्ण पीक गेलं आणि पीक गेल्यानंतर काटे नावाचा शेतकरी आहे आणि त्यानं सुसाईड केली, आत्महत्या देखील केली। आणि याच्या पाठीमागचं कारण काय तर बँकाचे वसुली अधिकारी गावामध्ये आले होते आणि आल्यानंतर त्यांनी तगादा लावला कर्ज भरा, मात्र पीकच नाही, शेतामधलं सगळं गुडघाभर पाणी आहे आणि अशात आम्ही भरायचं काय आणि कुटुंब चालवायचं कसं, या निराशेतून त्यांनी आत्महत्या केली होती। त्यामुळे बँका जर अशा पद्धतीने तगादा लावत असतील आणि खाजगी सावकारापेक्षा जास्त जर त्या वसुलीच्या अनुषंगाने जर मागे लागले असतील का, आता सध्या जर परिस्थिती बघितली शेतकऱ्याला मदतीचा हात देणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर बँका मेसेज पाठवून, पत्र पाठवून किंवा वसुली पथक पाठवून जर शेतकऱ्याला टॉर्चर करणार असतील तर अत्यंत हे दुर्दैवी आहे। या संदर्भात आता सरकार असेल, त्याचबरोबर इथले जिल्हाधिकारी, अगोदर तर शेतकऱ्याला कर्ज वाटपामधला जो आकडा आहे तो निम्म्यापेक्षा कमी आहे आणि त्यात जे वाटप केलेलं कर्ज आहे ते रेग्युलर असताना काही शेतकऱ्यांना नवजुनं करा असं म्हटलं जातं, मात्र नवजुनं करा म्हणजे हा एक कर्ज वसुलीचाच प्रकार आहे। मात्र अशा पद्धतीचा कुठेतरी प्रकार थांबला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत तर बाजूला ठेवा। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अतिवृष्टी आणि येलो मोझॅकमुळे शेतकरी अडचणीत असताना नागपूरमध्ये शेतात पाणी साचत आहे आणि शेतकरी चिंतातूर आहे। हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसरात मिहाननं बांधलेल्या रस्त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे तब्बल 5.5 एकर शेताला तलावाचं रूप आलं। रस्ता बांधताना पाण्याचा निचरा होणारी व्यवस्थाच केली नाही, त्यामुळे शेतात पाणी शिरतं आणि ते जमा राहतं, साचलेलं राहतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं तब्बल 25 लाखांचं नुकसान झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, हा सगळा काय प्रकार आहे, काय अपडेट? सुवर्णा, खरं तर नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीतून आता शेतकरी सावरत असताना मात्र दुसऱ्या बाजूला नागपूरमधल्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा या परिसरामध्ये आपण आहे आणि पाहतोय की दुरून तुम्हाला दृश्यांमध्ये हा कुठला तलाव आणि या तलावाकाठी आपण उभा असं वाटेल, मात्र हे तलाव नाही तर हे सोयाबीनचं शेत आपल्याला समोरपर्यंत दिसत असेल की या सोयाबीनच्या शेताला एक तर येलो मोझॅकने ग्रासलेला आहे आणि उरलेल्या शेताला जे आहे ते तलाव सदृश्य रूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेलं आहे ते मिहाननं या भागामध्ये ज्या रोडचं बांधकाम केलं त्या रोडचं बांधकाम करत असताना इथून पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था केली नाही। परिणामी नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे आहे ते आता या शेतामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या पाण्यामुळे जे आहे ते 2 ते 2.5 फुटाचे सोयाबीनचे पिकं देखील त्या पाण्याखाली दबलेले आहे। यावरून आपल्याला लक्षात येईल की नागपूरमध्ये किती अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना कशा पद्धतीने बसतोय। अख्खं 5.5 एकर शेत जे आहे ते या पाण्यामुळे जे आहे ते वाया गेलेला येलो मोझॅक एका बाजूने झालेला आहेच, मात्र दुसऱ्या बाजूने या तलाव सदृश्य परिस्थितीमुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। या शेतीचे मालक आपल्या सोबत आहेत। मला सांगा, तुमच्या शेतामध्ये अक्षरशः तलाव तयार झालेला आहे, कोण याला कारणीभूत आहे? या सगळ्या बाबतीत तुम्ही सरकारशी पाठपुरावा केलेला आहे का? कारणीभूत MRD आहे, कारण की रोड बनल्यामुळे पाणी निचरा नाही होऊन राहिला साहेब, आणि पाणी पहिले निघत होतं, आता निघत नसतं।
तर त्याच्यामुळे हे रोडचे निचरा केला पाहिजे पाण्याच्या रोडमुळे. बरं, तुम्ही या सगळ्या बाबतीत प्रशासनाशी काही पत्रव्यवहार केलेला का, पंचनामे झालाय का तुमचा? पत्र व्यवहार केलेला आहे साहेब मी 3-4 वर्षा अगोदर, पण काहीच उत्तर आलेलं नाही त्याचं. मला सांगा, अख्खी शेती तुमची या पाण्याखाली आलेली आहे, काय काय आता तुमची मागणी असणार? माझी मागणी, आता शेतकरी आहे, आता मी मजूर आहो, आता तो शेतकऱ्यालाच नाही भेटून राहिले तर मजुराला का देणार आहे? मजुरा आपण जर मजुरून गेलो, जर त्याला म्हणलं का आपल्याला काही बाद द्या मजुरी, ते म्हणते मी फाशी लागून जाई. मग मजूर असा शेतकरी असा बोलल्यावर आपण का बोलणार आहोत? मग सुवर्ण, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांच्या बातम्या आपण करतोय, मात्र या शेतीच्या भरोसावर ज्या मजुरांचा उदरनिर्वाह आहे ते अडचणीत आहे. शेतकऱ्यांकडे जर पीक येणार नाही, त्यांच्याकडे पैसा येणार नाही, तर मजुरांना कुठे भेटेल? तुम्ही यावेळी काय शेती लावली होती, किती नुकसान तुमचं झालेलं आहे यावेळी? या भागात बरीचशी शेती आहे. माझी तर या मौजात नाही आहे, परंतु हे पूर्ण शेतकरी बांधव आहे. यांनी जवळपास 15 एकर 5.5 एकर अशी बरीचशी शेती या ठिकाणी लावलेली होती. परंतु एक तर अतिवृष्टीमुळे आपण बघता की अतिवृष्टीमुळे या शेतामध्ये एक तर शासकीय काही चुकामुळे ते पाणी निचरा होत नाही, आणि त्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे ह्या तलाव सदृश्य परिसर दिसतो. आणि त्याच्यात ह्या सोयाबीनवर येलो मोजॅक नावाच्या रोगाने प्रादुर्भाव केल्यामुळे पूर्ण सोयाबीन ही पिवळी पडली आहे. मला सांगा, तुम्ही काय लावलं होतं, तुमच्या पिकाचं काय हाल आहे यावेळी? माझीवाली पूर्ण सोयाबीन होती. सोयाबीन 15 हेक्टर पेरली होती आम्ही ना, आमचा खर्च पूर्ण बसला. आता याच्यामध्ये काही उत्पन्न आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे संवाद साधतायत. रस्ता बांधताना निचऱ्याची व्यवस्था केली नाही, त्यामुळे आम्हाला संकटाला सामोरं जावं लागतंय, असं ते आमच्या प्रतिनिधींना सांगत होते. महापुरामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे, आणि असं असताना बँकांकडून कर्ज वसुली करता तगादा लावला जातोय असं समोर येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील संजीतपूर या गावामध्ये 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुली करता बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा बँकांकडून नोटिसा येत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराच्या अवस्थेमध्ये आहे, आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? काय शेतात आता काय राहिलंच नाही, काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक. आणि कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्डेलीन आम्ही सगळं उग मापच करू, 7-12 कोरा करू. आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती. झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं. या सगळ्या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी. ते प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत. बालाजी, आत्ता जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांनीही हे स्पष्ट केलं होतं की बँका अजिबात कर्जासाठी तगादा लावणार नाहीत, उलट सगळी कर्ज कशी काय संपतील किंवा ती नील कशी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि या नोटिसा काय सांगाल? सुवर्णा, आत्ता जो हा प्रकार संजीतपूरमधला पुढं आलेला आहे तो खरं तर एक प्रक्रिया अशी असते की कर्ज वाटप, पीक कर्ज शेतकरी काढतो, आणि पीक कर्ज करायचं म्हटलं की त्याला जुनं नवं जो आहे तो दरवर्षी करावं लागतं. आत्ताची परिस्थिती आहे की त्याच शेतकऱ्यांना SBIनं त्या जुनं नूतनीकरणासंदर्भात ज्या आहेत त्या नोटिसा दिलेल्या आहेत. सुवर्ण, आत्ता बघितलं की आपण दाहकता जी आहे ती पुराची सगळ्या धाराशिव जिल्ह्यात असेल किंवा एकंदरीत मराठवाड्यातील दाखवतो. शेतकऱ्याच्या शेतात माती राहिलेली नाही, पीक तर सोडून दे, शेतात सगळीकडे पाणी आहे, उत्पन्नाचं साधन कुठलं नाहीये. अशा अवस्थेत शेतकरी आहे, संसार सगळं उपयोगी वाहून गेलेलं आहे. त्यामुळं जगण्याचा आधार शेतकरी शोधत आहेत. नेते बांधावरती आले, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक नेते जे आहेत ते बांधावरती आले, त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस हा विषय सांगितला, त्यातली त्यात खास करून उद्धव ठाकरेचं नाव घ्यावं लागेल किंवा आम्हाला पीक कर्जाच्या किंवा याच्या बँकेच्या नोटिसा येतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवसेनेच्या शाखेत ह्या नोटिसा आणून द्या, भरायच्या नाहीत. मात्र बँका जो आहे तो
तगादा लावतात सुवर्णा. जोपर्यंत त्यांना वरच्या स्टेट केंद्रावरनं आदेश येत नाहीत किंवा राज्य सरकार त्यांना पत्र देत नाही तोपर्यंत बँका थांबणार नाहीत. का तर बँकांना त्यांची वसुली करायची असते. शेतकरी भले किती अडचणीत असला त्यांचं देणं घेणं नाही. आपण या संदर्भात SBIच्या अधिकाऱ्यांशी बोललो, मात्र ते फोन कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देतात. आमची रेग्युलर प्रोसेस आहे, आम्हाला टार्गेट आहे, आम्हाला ते पूर्णच करावं लागेल. सुवर्णा, याचं रडगाणं दरवर्षीच असंच असतं की पीक कर्ज बँका महाग लागून सुद्धा राष्ट्रीयकृत बँका जो आहे तर शेतकऱ्यांना देत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे दरवर्षी त्यांना आदेश करावे लागतात. धाराशिवमध्ये तर गुन्हेही दाखल करण्यात आलेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पीक कर्ज जे आहे किंवा इतर कर्ज जे आहे ते शेतकऱ्याकडून घेऊन अशी मानसिकता आहे किंवा अशी मागणी होते. मागणी का होते तर हे सगळं पुराचं संकट आहे, पुराची भीषणता आहे, सगळं जे आहे ते डोळ्यासमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता ऐपतच नाहीये की ती त्यांचं ऋण फेडावं किंवा त्यांचं कर्ज फेडावं. अशी परिस्थिती असताना संजितपूरमध्ये 27 शेतकऱ्यांना या नोटीस आलेल्या आहेत. SBIकडून या नोटीस आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुवर्ण, हा संजितपूरचाच विषय नाही तर धाराशिव जिल्ह्यात आता बँकांना टार्गेट असतं. त्यामुळे बँका 100% प्रत्येक शेतकऱ्यांना जे आहे ते पीक कर्ज वाटपासाठी नोटिसा ज्या आहेत ते देणार आहेत. याच्यातून शेतकऱ्यामध्ये सरकारबद्दल जो पूरग्रस्त खास करून शेतकऱ्यांमध्ये जो रोष निर्माण होतोय, एकतर मदतीची अपेक्षा आहे, मदत कुठलीच पोहोचत नाही, पंचनामेला उशीर होतोय, तातडीची मदतचा विषय, तातडीच्या मदतीचं रडगाण आहे. तसंच बघितलं तर जनावरं जी वाहून गेले त्या जनावरांच्या मदतीच्या निकषात शेतकरी अडचणलेला आहे. एकूण सगळ्या शेतकरी नैसर्गिक तसंच सुलतानी देखील संकटाचा सामना शेतकरी करत असताना अशा प्रकारे कागदपत्र धाडून किंवा नोटीसी देऊन शेतकरी च्या डोक्यावरती कुठेतरी परिणाम किंवा एक बर्डन निर्माण करायचा प्रयत्न बँका करतात. याच्यातून शेतकरी जर आत्महत्या करायला लागला तर याला जबाबदार धरायचं कोण, हा एक मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अनेक जण धीर देतात, आपणही तशा पद्धतीने की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, पण ही परिस्थिती अशी आहे, याला संकटीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याचा आहे. SBI असेल, IDBI असेल किंवा इतर ज्या राष्ट्रीयकृत सगळ्या बँका आहेत त्या बँका जिल्हाधिकारी यांचं सुद्धा ऐकत नाहीत. आता विशेष त्यांना नोडल अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा त्याच्यावरती केंद्राने जर पत्र काढले तर ते अधिकारी ह्या नोटिसा किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया थांबवू शकतील. मात्र तेवढी घोषणा करणारे राजकीय पुढारी तेवढी दानत दाखवणार का, त्याचा आदेश काढणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. संजितपूरची एक प्राथमिक स्वरूपाची घटना आहे. सुवर्णा, प्रत्येक ठिकाणी शेतकरी सांगतायत की आम्हाला बँकेचा तगादा, बँकेची माणसं आमच्याकडे येऊन पैसे भरा, नूतनीकरण करा अशी तगादा लावतात. मात्र शेतकऱ्याची परिस्थिती त्या अशा अवस्थेत आता पैसे भरण्याची नाहीये. त्यामुळे सरकारनं किंवा राज्यकर्त्यांनी याकडे तात्काळ बघून याला कसा दिलासा देता येईल हे पाहणं गरजेचं आहे. सुवर्णा, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला निश्चितच आधार किंवा दिलासा या निमित्तानं मिळू शकतो आणि हा जोपर्यंत विषय होत नाही तोपर्यंत आपण देखील याचा पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. सुवर्णा, नक्की. धन्यवाद बालाजी, आपण माहिती दिलीत त्याबद्दल.